असो शेवटी तेव्हा लास्ट देवाच्या सेवकाचं कोणी ऐकत नाही. आज कितीतरी मंडळ्या कितीतरी चर्चेस असे ओसार झालेले आहे कारण देवाची समक्षता निघून गेली आहे. ते पात्र देवाने काढून टाकलेले आहे. आता फक्त टाइम पास झालेला आहे. युरोपमध्ये कितीतरी चर्चेस बंद होते. फक्त एका वर्षाला एका चर्चच्या पट्टीला साफसफाई करतात परत लोक होतात. हे कारण आहे आम्ही सुधारलोच नाही, आम्ही वळलोच नाही, आम्ही पश्चाताप केलाच नाही, आम्ही देवाचा सन्मान करत केलाच नाही. आम्ही येतो फक्त निरर्थक अर्पण घेऊन येतो. आम्ही येतो हे शाबात हे मेळे या गोष्टी करायला येतो आणि आम्ही देवाचं वचन हे नियम तर सांगतो पण मनुष्याचे देखील त्याच्यामध्ये मिक्स करून सांगतो. आणि वारंवार देव सांगे देवने हे इस्रायल लोक सुधारले नाही तेव्हा देवाने त्याचा नाश केला. आज ही सप्त ताकीद आणि वाढणी आम्हाला देखील आहे. जेव्हा आम्ही या गोष्टी वारंवार ऐकून न्यायाचा विषय मला वाटतं 1 महिन्यापेक्षा जास्त आज होत आहे तरी आम्ही पश्चाताप करून येत नाही त्यानो तर शेवटी काही उपाय राहणार नाही. देवाला न्याय करावा लागणार. फटके खाऊन आजारातून पीडामधून संकटातून आम्ही ओझ्यामधून जाऊन आणि मग देवाकडे येण्यापेक्षा सरळ राहते. कोणतं सोपं आहे? कोणतं सोपं आहे? असं माझ्या वाईटपणा, असे माझ्यामध्ये व्यसन, असं माझ्यामध्ये खूप काहीतरी झालेल्या गोष्टी देवाकडे फक्त ठेवावं. नकळत प्रकारे देव